होता धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे धाव पूर्ण केली जाते। सलामीची आघाडीची जोडी मैदानामध्ये तुम्ही पाहता प्रतीक पाटील आणि त्याच्या जोडीला प्रणव पाटीलला पाहता। कोण विसरेल प्रणव पाटीलला 5 तारखेला काय बॅटिंग केली त्यानं या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक ज्याच्या नावावरती राहिलं। 13 चेंडू 54 अवघ्या 15 बॉल मध्ये त्यानं 50 धावा उभारल्या होत्या। तो प्रणव पाटीलला स्ट्राईक केला पाहतोय। या स्पर्धेमध्ये अस्तित्व ठेवायचं तर प्रणव पाटीलला चांगली इनिंग खेळणं गरजेचं आहे। फटकाचा बोजा दिशेने झेलची शक्यता शेवटच्या ओव्हरला अपयश आलं आणि तुम्ही पाहताय या बॉलवरती धाव मिळतीये ती एक धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला। धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय स्कोर बोर्डवरती 2 या आकड्यावरती। धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 2 या आकड्यावरती। ही मॅच महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी। कोण मॅच जिंकेल याच्याकडे लक्ष। इथून जर सामना जिंकला तर तो टॉप 5 साठी जाणार आहे। हा बॉल खूप चांगला इथे मात्र कडा लागलाय का बॅटचा अपील स्ट्रॉंग आहे। अपील पंचांकडे आणि इथे फलंदाज तर जबरदस्त पुरस्कर्ते नारणचे दुर्गेश जी पाटील देखील या मॅचचा मॅचला आनंद घेतात। बऱ्याच वर्ष तुम्ही पाहिला पुरस्कर्ते म्हणून ख्याती असलेले दुर्गेशजी पाटील आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। आणि या टीमला नारणला पुरस्कर्ते म्हणून लाभलेत विकी हजारे तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू। जयेंद्र उलवेकर साहेबांचा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू। धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 2 या कडावरती पहिला मोठा धक्का प्रतीक पाटील नावाचा वादळ बाद झाला। न्यू बॅट्समन विक्रम पाटील मैदानामध्ये आला। फुल टॉस बॉल चाला बॉनी लाईनच्या दिशेने फिल्डर वेगाने आल्या थोडी मिसफील झाली आहे आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत। 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती स्कोरबोर्ड वरती पुढे जात असताना तुम्ही पाहताय त्या 4 या आकड्यावरती आज 8 तारीख तुम्ही पाहता आज सुपर संडे फायनलचं हे दिवस 3 तारखेला स्पर्धेचा मात्र तुम्ही पाहता सुरुवात झाली। हा बॉल खूप चांगला बीट केला बॅट्समन विक्रमला डॉट बॉल आला। फटका बॅटच्या रडार मध्ये उंच गेला फिल्डर धावतो नोमा स्लाइस मध्ये बॉल पडला आणि तुम्ही तोपर्यंत पाहता धावपलकावरती मिळतात त्या 2 विकेट हॅट्रिकसाठी पार्श्विक लागलाय नारायणगावचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व पुरस्कर्ते म्हणून ख्याती असलेले दुर्गेशजी पाटील यांच्याकडनं 1000 रुपये नारायण टीमच्या गोलंदाजासाठी विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचे पारितोषिक तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू दुर्गेशजी पाटील। जयेंद्र उलवेकर आणि दिनकर नावडेकर दोन मान्यवरांना साहेबांना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं
मनपूर्वक सहर्ष स्वागत. षटकातील पहिलाच बॉल. बॉल चालला ऑन द कार्पेट. बाउंड्री लाईनच्या दिशेनं धावा धावपलकावर तुम्ही पाहता 1 स्कोर पुढे चालला 7 या आकड्यावरती. सौरभजी चिकनकर जे नारायणच आहेत ते देखील टीमला खूप शुभेच्छा. आयोजनाला देखील आल्यात, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. ग्रामपंचायतचे वर्धमान सदस्य रुपेशजी पाटील साहेबांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या माध्यमातून नाईटची स्पर्धा खूप चांगल्या रीतीने तुम्ही पाहता. यशस्वी आयोजक आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. धावा धावपलकावरती 1 ने पुढे जाते. स्कोर बोर्डवरती रन संख्या तुम्ही पाहता 8 या आकड्यावरती. 8 रन स्कोर बोर्डवरती. मयूर मात्रेचं हे षटक पाहताय दुसरं. बॉलिंग ट्रॅक वरती मयूर आला. समोर प्रणव पाटील, त्याचा बॅटचा फेस कधी ओपन होईल. यॉर्कर लाईन अक्षरशः खोदून काढला. बॉलनं चकमा जरूर दिला लॉंग ऑफला. तोपर्यंत एकच धाव. ज्या प्रणव पाटीलनं तुम्ही पाहता 3ऱ्या दिवसामध्ये अक्षरशः प्रणव पाटील नावाचं वादळ बरसलं होतं, त्या वादळाला आता या मॅच मध्ये देखील त्याच प्रकारे बॅटिंग करायची आहे. ही मॅच तुमच्या खूप महत्त्वाची आहे. इथून जर तुम्ही मॅच जिंकाल तर तुमचं या स्पर्धेमध्ये अस्तित्व राहणार आहे. म्हणजे अर्थातच तुम्ही ट्रॉफीचे हकदार होणार आहेत. कोण जिंकेल ही मॅच यासाठी मात्र लक्ष लागलं. नारायण फटका चांगला. बॉल साला डीप कव्हर पॉइंट बॉडी लाईनला दन 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 करत सीमा रेषेच्या बाहेर लाईन पीक केली. विक्रम पाटीलचा तडाखा आलाय चौकार. तुम्ही पाहता जागा बनवली अक्षरशः बाहेर बॉल होता. त्याला लगेच लेन पीक केली. विक्रम पाटीलनं क्षेत्र निवडलं. डीप कव्हर पॉइंटचं बॉडी लाईनच्या दिशेने चौकार पला. षटकातील पुढचा बॉल पायावरती अफील स्ट्रॉंग होती. सांगतायत की लेगस्टरला सोडून जातो. लेग बाईकचा इशारा आला. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. स्कोर बोर्ड वरती 14 या कड्यावरती. सुपर संडे मध्ये तुम्हाला पूर्ण प्रेक्षक पाहतात. आज नोकरी धंदा देखील करतात आणि आज संडे म्हटलं तर सुट्ट्या देखील असतात बऱ्याच कंपनीना तुम्ही म्हणता. आणि लगेच ते पेक्षा क्रिकेटपासून आमचं नातं इथपर्यंत आहे हेच सांगत असताना तुम्ही पाहता ऑल दी कार्पेट. बॉल चाला बॉन्ड लाईनच्या दिशेने लॉंग ऑफला. फिल्डर येईल तोपर्यंत या बॉलवरती मिळते फक्त सिंगलनं षटक क्रमांक संपलं. दुसरं आणि 2 षटकांची समाप्तीनंतर 15 धावा धावपलकावरती. आणि बेलवली टीमच्या कॅप्टनला विनंती लगेच टॉससाठी या. गावदेवी बेलवली आणि गावदेवी कानपोली 2 टीमच्या कॅप्टन प्लीज टॉस अँड कम ऑन द स्टेज. प्रमोद भगत यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. पंडित चिकनकर नारायणचं यांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. धावा धावपलकावरती 15. एक गडी बाद झाला. या जितू पाटील रोहिंजांचे आमचे दादा तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. धावा धावपलकावर तुम्ही 15 पाहता स्कोरबोर्ड वरती. आणि बॉलिंग ट्रॅक वरती 3ऱ्या षटकामध्ये कोण आता मात्र वापरला जाईल
कॅप्टनच्या माध्यमातून चर्चा देखील होईल. तिसऱ्या षटकाला कोण येईल आणि धावा धावपलकावरती तुम्ही पाहता त्या 15 या कड्यावरती 15 धावा स्कोरबोर्डवरती रोहिंजन संघ 91 धावा अवघ्या 4 षटकामध्ये उभारल्या होत्या. हाय स्कोर ज्याच्या नावावरती आहे त्यांना आता धावासाठी झडावं लागतं, धडपावं लागतं आणि ही मॅच महत्वाची आहे. पण हे देखील विसरून चालणार नाहीये. नारायण टीम प्रणव पाटील कुठलाही क्षणाला गेअर चेंज करू शकेल, तो ताकद आहे प्रणव पाटीलकडे आणि तो गेअर कधी टाकेल याच्याकडे देखील लक्ष लागलाय प्रेक्षकांचं. तुम्ही पाहाल तर उच्चांक राहिलाय जय दुर्गा माता रोहिंजनचा, जय गणेश्वर दानसर चांगेंचा त्यानं 4 ओव्हरमध्ये 90 उभारल्या आणि त्याच्यानंतर जय बापदेव पाळीचा 86चा राहिला आणि गावदेवी 11 तुम्ही पाहता त्यांचा राहिलाय 83चा. असे हे तुम्ही चित्र पाहता. खूप चांगला या मॅचेस. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती समीर हजार याला या तिसऱ्या षटकामध्ये समोर प्रणव पाटील पाहता आणि दुसऱ्या बाजूला विक्रम पाटील. दोन्ही जबरदस्त फलंदाज, दोन्ही अष्टपैलू आहेत. त्यांच्या बॅटमध्ये मोठ्या फटक्यांच्या आकांक्षा निराशा आपण पाहता. रोहिंजनच्या प्रेक्षकांना या षटकातील पहिलाच बॉल फेकण्यासाठी सज्ज झाला. तर समीर हजारे या षटकामध्ये कमबॅक करेल की त्याच्यावरती प्रहार केला. प्रणव पाटील नावाचा वादळ असून का गप्प हे देखील आकांक्षा लागलाय टीम रोहिंजनला आणि तो आता खेळण्यासाठी झालाय सज्ज. तुम्ही पाहताय हा बॉल ऑफ स्टंपला ठेवण्यात डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला, थ्रो खराब आला. अशा एक्स्ट्राच्या धावा तुम्हाला महागात पडतील आणि लगेचच धावा बघा किती भेटल्या आणि या धावा तुम्ही पाहताय 3 धावा. बॅटचा कडा लागला. या 3 धावा धावपलकावरती आणि 3 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 18 या आकड्यावरती जर्सी नंबर 18 विराट कोहली. खूप सारे फॅन देखील आहेत. काय इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिला T20 मध्ये रिटायरमेंट देखील झाला. धावा धावपलकावरती 18 या आकड्यावरती फास्ट केला. प्लीज वेळ कमी घ्या. फायनल देखील आहे संध्याकाळमध्ये. अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला भेटतील. कोण बाईक वरती बसेल, कोणाच्या घरी BCC सायकल भेटेल, विकेट कीपर बीट, लक फॅक्टर लकी ऑन असलेला हा चौकार मिळाला टीम जय दुर्गा माता रोहिंजनला. हा लक फॅक्टरचा चौकार 4. पलकावरती 22 वरती सर्व काही सुरळीत चाललं असताना नारायण टीमला आणि या अशा मोमेंटला तुमच्या चुका मॅच मध्ये बाहेर काढतील. समोर तुम्ही विक्रम पाहता. गती कमी व्हेरिएशन या बॉल मध्ये होतं. लेन पिक करता विक्रम पाटीलला बीट झाला विक्रम आणि बॉल तुम्ही पाहता आला तो डॉट बॉल. धावा धावपलकावरती स्थिर आहेत. तर 22 या आकड्यावरती 22 धावा स्कोरबोर्ड वरती. खूप चांगला बॉल समीरचा तुम्ही पाहिला. षटकातील पुढचा बॉल हा देखील बॉल बीट झाला, व्यवस्थित आला नाहीये, कन्फ्यूज झाला. नक्कीच कुठल्या क्षणाला शफल झाला, फटका लगवायचा होता ऑन साइडला आणि हा देखील चेंडूला डॉट. आशिषजी पाटील आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. 22 धावा धावपलकावरती 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकातील पुढचा बॉल. गती कमी, पुन्हा एकदा ओळख चाल नाहीये समीरनं. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. विक्रम पाटील सारख्या फलंदाजाला जागेवरती अक्षरशः ठेवलाय, उभा ठेवला जात आहे आणि आणखीन एक हा डॉट बॉल आला. धावा धावपलकावरती 22 वरती स्कोर थांबला. तुम्ही इथे पाहता फेकी आली, डेंजर एंडला रन आउटची विकेट. विक्रम पाटील मैदान सोडतोय, जन निराश झाला देखील आणि इथे पाहता लागणारा दुसरा धक्का.
वरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती एनडी पॅनल मध्ये आणखीन एक मोठी दर्जेदार स्पर्धा जितो 11 च्या हनुमान क्रिकेट संघ गावदेवी क्रिकेट संघ हनुमान व्यायाम मंडल व ग्रामस्थ मंडल नेरे आयोजित स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2024 प्रवेश फी 12,000 रुपये प्रथम पारितोषिक तुम्ही पाहता 1 लाख द्वितीय 50 आणि त्याच्यानंतर 25 25 25 असे तुम्ही 5 पारितोषिक पाहता आणि 8 संघ प्रत्येक दिवशी असणार आहेत. चौथ्या षटकाला स्लो गोलला सुरुवात झाली आहे. ऑलरेडी गारपेट बॉल चालला बॉल टर्न घेतला आणि या बॉल वरती धावा मिळतात त्या 2 टर्न घेतला बॉलनं बॉल तुम्ही पाहता वळण घेतला. चंद्रकांत पाटील वलवली या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. हर्षद बघ फटका चांगला गॅप मध्ये बॉल चाललाय बॉडी लाईनच्या दिशेला फिल्डर तिकडे चांगली फिल्डिंग दुसरी धाव घेत असताना प्रणव पाटीलचा विकेट रन आउटच्या स्वरूपात बाद. नाराज आहे बॅटिंग हवी होती ती करता आली नाहीये टीम रोहिंग्याच्या प्रणव पाटीलला ज्यानं अर्धशतक लगावलं या स्पर्धेमध्ये त्याला अक्षरशः नाचवलं गेलं बॉलिंग करणाऱ्या नाहरण टीमच्या गोलंदाजाकडनं आणि तो मात्र आता रन आउटच्या स्वरूपात बाद झाला. न्यू बॅट्समन इन नंबर 4 वरती 5 वरती सुशांत आला. चंद्रकांत पाटील वलवली यांचं शुभागमन आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. प्रमोद भगत यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती मायेची शाल पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. असंच प्रेम आमच्या स्पर्धेवरती असू द्या. तुम्हाला देखील पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. ऑलरेडी कार्पेट बॉल झाला बॉललाईनच्या दिशेला मिड विकेटला फिल्डर एक केली पुन्हा दुसरीचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव होईल का? दुसरी धाव पूर्ण केली जातीये 2 धावेच्या बरोबरीनं. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 27 या आकड्यावरती 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 2 मोठे फटके हवेत. 27 धावा स्कोरबोर्ड वरती. शेवटचं षटक तुम्ही पाहताय सोमनाथ गायकवाडचं. बॉल चालला बॉललाईनच्या दिशेनं लॉंग ऑफला फिल्डर बॅकअप तुम्ही पाहिलं तोच फिल्डर पुन्हा आला. तोपर्यंत या बॉलवरती मिळतात 2 धावा. 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 29 या आकड्यावरती. षटकातील पुढचा चेंडू बादशाह रनर मध्ये लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर आउट ऑफ दी पास. स्टँड अँड डिस्पॅच स्टँड अँड डिलिव्हर षटकार. हरिचंद्र भगत इथे उपस्थित मान्यवर या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. षटकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 35. शेवटचा बॉल सिंगल आली तर 36 डबल आला तर 37 चौकार तर 39 षटका आला तर 41 डॉट आला तर 35. एखादा मोठा पटका हवा आशिष पाटीलला तो येईल का? त्याच्या बॅट मध्ये शेवटचा अखेरचा बॉल शिल्लक आहे आणि खेळण्यासाठी सज्ज आशिष पाटीलला तुम्ही पाहता. फटका बादशाह रनर मध्ये चालला हवे सोबत वारतार करत असताना बॉल लॉग ऑन आउट ऑफ दी फार ठोकला शेवटच्या बॉल वरती
हा षटकार खूप काही सांगून जाईल उत्तरार्धामध्ये नारायण संघाला आणि या षटकाराच्या बरोबरीनं धाव फलकावरती तुम्ही पाहता 41 धावा आणि आता गरज आहे येणारे बॉल शिल्लक 24 मध्ये बनवाव्या लागतील 42 धाव फलकावरती तोपर्यंत वेळ ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक संगीत क्रिकेट संघ बुर्दुल आयोजित सौभाग्यवती स्नेहा नितेश पाटील सरपंच चषक 2024 नाईटची क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहता 12 डिसेंबरला ह्या स्पर्धेचा लाईव्ह लॉट्स नक्की जोडले जातील आमचे IAQA इव्हेंट्स संदेश देखील तिथे असतील तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत या गावदेवी कानपोली टीमचे कॅप्टन बऱ्याच वर्ष क्रिकेटला दिली सुधीर दादा आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू या लगेचच गावदेवी बेलवली टीमचे कॅप्टनला विनंती तुम्ही देखील या टॉस करणार आहोत आपण लगेच आमच्या चंद्रकांत पाटील यांना आम्ही सन्मानित करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेचे लाडके आयोजक संदीप दादा उलवेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत टॉस जिंकला अथर्व 11 गावदेवी कानपोलीनं आणि आपला डिसिजन फिल्डिंगचा डिसिजन घेतला नेक्स्ट मॅच तुमच्या समोर गावदेवी बेलवली आणि त्यांना फाईट करणार अथर्व 11 गावदेवी कानपोली या दोन्ही टीमला खूप शुभेच्छा देऊ पुढच्या मॅच साठी जाऊया चालू मॅच कडे 42 लक्ष बेस्ट ऑफ लक फॉर द टू टीम शो द क्रिकेट गेम ऑन फर्स्ट बॉल पहिलाच बॉल तुम्ही पाहताय फिल्डर तिकडे आहेत धाव मिळतीये फक्त 1-1 न सुरुवात केली आहे खेळाला संघाचा श्रीगणेश देखील ओपन झालाय स्वप्नील आणि तुम्ही पाहताय
प्रिमनाथला अशी सलामीची आघाडीची जोडी बॉलिंग ट्रॅक वरती प्रथम घरत एक जबरदस्त गोलंदाज आहे. या लगेचच रोहिंजनचे मयूरजी पाटील आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सरसे स्वागत. फटका दर्जेदार आहे, दमदार आहे. हा रुबाबदार बॉल साला बॉडी लाईनच्या दिशेनं फिल्डिंग त्याच्याहून शानदार आहे आणि धावा मिळतात. या बॉलवरती तुम्ही पाहता त्यात 3 आणि 3 स्कोर पुढे जात असताना धावपलकावरती 4 या आकड्यावरती. कानपोलीचे हे सितारे तुम्ही पाहिले जाताना. रॉयल एंट्री झाली अभिची. अभिला देखील स्वागत करू आपण अभिचं देखील. षटकातील पुढचा बॉल लोअर फुल टॉस क्षेत्र निवडला. मिड विकेटचा बॉल दन 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 करत चाललाय. बॉल रिलाई अलविदा करत असताना सीमा पार उत्तरार्धाचा पहिला चौकार. बेचाळीस धावेचा पाठलाग करायचा. धाव पलकावरती स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहताय 8 या आकड्यावरती 8 धावा स्कोरबोर्ड वरती. या षटकातील पुढचा बॉल फटका चांगला उडवला. मिस्टामिंग फिल्डर तिकडे धावतोय. प्रणव दुसरा त्याला वॉर्डन झेल. रनिंग कॅच अप्रतिम दर्जेचा झेल होता. काय झेल पकडला. अक्षरशः तो 30 सर्कल मध्ये होता. बाउंड्री लाईन पर्यंत धावत गेला. रनिंग कॅच गुड कॅच. प्रणव पाटीलला प्रतिम झेल पकडला. मोठी विकेट जातीये आणि लागणारा नारन संघाला हा स्वप्नील अप्रतिम झेल होता. हा अक्षरशः धावत धावत गेला. तुम्ही पाहताय कशा रीतीनं फटका हवेमध्ये बॉल वरती नियंत्रण लक्ष ठेवलं. दुसरा अटेनला बॉल हातामधून निसटेल की का आणि तो देखील मात्र दुसऱ्या अटेनला झेल गॅदर केला. प्रतिम प्रणव पाटीलचा हा तुम्ही पाहिला झेल. लागोपाचे 3 बॉल 3 षटकार. दुर्गेश पाटील नारायण यांच्याकडनं 1000 रुपयाचे पारितोषिक. फटका चांगला बॉल झाला बॉललाईनच्या दिशेनं. फिल्डर तिकडे तुम्ही पाहताय वेगान आले. तोपर्यंत धावा पूर्ण केल्या जातात. त्यात 2 आणि 2 न स्कोर पुढे चालला स्कोरबोर्ड वरती 10 या आकड्यावरती 10 धावा धावपलकावरती. न्यू बॅट्समन विकी हजारे मैदानामध्ये आला बॅटिंग करण्यासाठी. षटकातील पुढचा बॉल लेफ्ट हँडर आहे. वॉटर शॉट फटका चाललाय सरळ प्लॉट मध्ये. हा विकी हजारेचा पहिला तडाखा पहिला धमाका. षटकार फडके इथे उपस्थित आहात. या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. संगीत पाहिला सरपंच चषक 2024 मोरबेचे ही क्रीडांगण आणि अप्रतिम दर्जेचं हे संगीत होतं. सरपंच चषक तुम्ही पाहता सरपंच साहेब संदीप वसंत शेठ उलवेकर वेल एंटरप्राइजेस मोरबे आणि तुम्ही हे सरपंच देखील आहेत. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. वेगळी ऊर्जा मिळते. स्पर्धा खेळता या बाईक वरती कोण बसेल, सायकल कोण घरी घेऊन जाईल, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला संध्याकाळी भेटतील. आणि या स्पर्धेचा पहिला क्रमांकाचा हकदार कोण होईल अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्कीच या संध्याकाळमध्ये भेटतील. या षटकातील तुम्ही पाहताय षटक क्रमांक 2 प्रतीक पाटील आला. पहिलाच बॉल खूप चांगला फेकला. या बॉलवरती धाव मिळतीये ती फक्त 1 न स्कोर पुढे चालला. धाव पलकावरती 17 या आकड्यावरती 17 रन. बाईक वरती कोण होईल स्वार या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहता.
पटका बॅटच्या रेट्स मध्ये सरळ चालला, लाठांच्या हवेवरती स्वार करत असताना हा धमाका ठोकलाय, सीमा पार षटकार. विकी हजारी जसा मैदानामध्ये आला त्याच्या बॅटनं षटकार चौकार. का बॅटिंग दर्जेदार होतीये. कोण होईल? 3 मॅच तो नक्कीच खेळलाय. बेस स्कोर 28 आला, 56. आतापर्यंत 17 बॉल मध्ये 6 षटकार 2 चौकार. का बॅटिंग दर्जेदार आहे. विकी हजारला बाद करावं लागेल प्रतीक पाटीलच्या रोहिंजन संघाला. तिसऱ्या दिवसामध्ये काय कामगिरी राहिली रोहिंजन टीमची. या स्पर्धेमध्ये उच्चांक त्यांच्या नावावरती आहे. 90 धावा उभारल्या आणि आता या मॅच मध्ये अक्षरशः धावांसाठी झडपावं लागला. आशिष पाटील 2 शेवटचे षटकार आहे, मागात पडतील का? मॅच इथून अजून संपली नाहीये. प्रतीक पाटील कमबॅक करेल का? रिव्हर्स वापर सरळ बॅटनं धावा येतात, रव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न काय करता. आणि इथे तुम्ही पाहता हा चेंडू आला तो डॉट. धावा धावपलकावरती 23 या आकड्यावरती अजूनही 19 करायच्यात. बॉल शिल्लक आहेत 15 बॉल 19. या धावा बनल्या जातील का? सहजासहजी मॅच सोडणार नाहीये. तुम्ही पाहताय जयदुर्गा माता रोहिंजन टीम. तर एका बाजूनं तुम्ही पाहता विकीची बॅटिंग दमदार होतीये. हा बॉल खूप चांगला. प्रतीक पाटीलनं तिसऱ्या दिवसामध्ये इम्प्रेस केलं होतं आपल्या गोलंदाजीनं. आणि आता षटकार जरी आला असला तरी मी कमबॅक करू शकतो हेच सांगत असताना आज विकी तुम्ही पाहता विकी हजारेला बीट केलाय प्रतीक पाटीलनं. दमदार गोलंदाजी. अजून या षटकातील बॉल शिल्लक असतील ते 2 आणि समीकरण तुमच्या समोर आहे. बॉल शिल्लक 14 मध्ये हव्यात धावा त्या 19. षटकातील पुढचा बॉल फ्रंट पुढे लावून स्टेप आउट करायचं होतं. टापिंग स्ट्रोक पाहिला. मिडॉन ऑफ फिल्डर प्रथम आला. प्रथम घरता तुम्ही पाहता तोपर्यंत या बॉलवरती मिळतीये सिंगल स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 24 या आकड्यावरती. समीकरणात तुमच्या समोर आहे. 13 चेंडू 18 धावेची गरज आहे गावदेवी नाहरण टीमला. या षटकातील पुढचा बॉल बॅटचा कडा लागलाय जरूर मोठी विकेट. प्रेमनाथची विकेट इथून कॅरी केली आहे प्रतीक पाटील. आधीच म्हटलं षटकारला मी कमी बासू देणार नाहीये हेच सांगत असताना प्रतीकनं चांगली गोलंदाजी केली. ज्यानं धावा खर्च केल्या अवघ्या 8. विकेट मिळवली 1. षटकारला असताना काय गोलंदाजी राहिली. आणि अशा रीतीनं आता तुमच्या समोर समीकरण आहे. 12 मध्ये 24 बनवल्या आणि आता 12 मध्ये बनवायच्या आहेत अवघ्या 18 धावा. तोपर्यंत ऐकूया देऊया डीजीला संधी. ऐकू आणि 2024 ला 22 जानेवारी हा क्षण आहे का. आणि हे संगीत तुम्ही पाहिलं सिनेमाचं. जाऊया मॅचकडे. मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे. आणि ही स्पर्धा ना क्रिकेटपटूंच्या कलागुणांना वाव आणि न्याय मिळवून देणारी स्पर्धा आज तुम्ही पाहता या सुपर संडे मध्ये. अक्षरशः या स्पर्धेचा हा शेवटचा दिवस आणि निरोप घेणारा दिवस. कोण होईल या स्पर्धेचा चॅम्पियन असे अनेक मात्र तुम्हाला प्रश्न पडले असतील. 576 खेळाडू मधला एक खेळाडू ही बाईक आपल्या घरी घेऊन जाणार आहे. याच्यावरती कोण स्वार होईल येणारी संध्याकाळ तुम्हाला सांगेल. आणि सायकल कोणाच्या घरी घेऊन जाईल. आणि 2 सायकल तुम्ही पाहता फलंदाज आणि गोलंदाजसाठी या 2 बीसीसी सायकल आहेत. आणि बेस्ट फिल्डर साठी कूलर देखील आहे. मालिकावीर साठी तुम्ही पाहता बाईक. जनार्दन भगत जे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत मोरब्याचे या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. दुसरी धाव फेकी कुठे आली. डेंजर रेनला फेकीच खरं तर नो स्ट्राईक आली असती. फलंदाज बाद झाला असता जर तरला क्रिकेट नाहीये. आणि अशा रीतीनं या धावा तुम्ही पाहता मिळाल्या त्या 2 न स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती रणसंख्या
27 या आकड्यावरती प्रणव पाटील बॅटिंग मध्ये काय झालं हे विसरून नव्यानं सुरुवात करायची आहे आणि हे प्रणव पाटीलचं षटक कशा रीतीने राहणार आहे. समोर विकी तुम्ही पाहताय, फटका चांगला, इथे झेलची शक्यता, फिल्डर पुढे सरसवला, पकडलाय झेल. विकी आजाराची मोठी विकेट प्रणव पाटीलच्या अकाउंट मध्ये आणि इथे लागणारा 27 वरती हा तिसरा धक्का गावदेवी नारायण संघाला. आमचा नारा बघा, धाव संख्या 27 धावा धावफलकावरती. 10 चेंडू 15 ची गरज. बनाएंगे नहीं मंदिर, बनाया है मंदिर. आणि आता तुम्ही पाहताय धावा धावफलकावरती 27. तरी व्यासपीठावर आम्ही इथे पाहतो खऱ्या अर्थाने मोरबी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आदरणीय जनार्दन भगत यांचं व्यासपीठावर आगमन. त्याचबरोबर बलबली गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व चंद्रकांत पाटील व्यासपीठावर उपस्थित आहेत. गणेश फडके विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मोरबे या त्रिवेणी संगमचं आम्ही वीर एंटरप्राइजेसचे सर्व आदरणीय संदीप दादा उलबेकर यांच्या वतीने आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 10 चेंडू 15 ची गरज. मॅच अजून संपली नाहीये. षटकातील पुढचा बॉल, हा बॉल खूप चांगला आहे, खूप चांगला उपस्तमला बॉल ठेवला, बीट केलं बॅट्समनला. आणि तुम्ही पाहताय समीरला बीट केलं प्रणव पाटीलनं. सहजासहजी रोहिंजन हार मानायला तयार नाहीये आणि ते मॅच बनवू शकते का. आता समीकरण तुमच्या समोर आहे. बॉल शिल्लक असतील 9 मध्ये बनवायचे आहेत 15 धावा विजयासाठी. सुपर 5 मध्ये कोण जाईल, कोणता संघ, रोहिंजन की नारण. मॅच महत्वाची, अटाटटीची. फडका उडवला, लॉंग ऑनला झेल. प्रतीक पाटील नाही होणार चुकी. महत्वाची विकेट समीरची मिळतीये. आणखीन एक विकेट कॅरी केली प्रणव पाटील. लागणार 27 वरती हा चौथा धक्का. हे षटक अजूनही या षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा 27 तुम्ही पाहता. प्रणव पाटीलची बॅटिंग चांगली झाली नसली तरी बॉलिंग अटॅक त्याचा मात्र खूप छान आहे. आजपर्यंत खूप 4 चेंडू टाकले, अजून 2 चेंडू खूप चांगले येतील का प्रणव पाटीलच्या गोलंदाजीवरती. आणि धावा धावफलकावरती 27. 8 बॉल 15 ची गरज या मॅच मध्ये. या षटकातील पुढचा बॉल, विकेट कीपर बीट झाले. दुसरा अटेलला बॉल उचलला, बॉल स्टंपच्या वरनं गेला तसे सांगतायत पंच. आणि तुम्ही पाहता हा चेंडू डॉट आला आणि समीकरण तुम्ही पाहता 7 चेंडू आणि आता विजयासाठी 15 धावेची गरज. 12 बॉल मध्ये 18 करायच्या होत्या. उद्या 5 बॉल मध्ये 3 धावा खर्च केल्या. काय गोलंदाजी इथे मात्र प्रणव पाटीलची होती आहे. 7 बॉल 15 ची मॅच आता तुमच्या समोर आहे. षटकातील पुढचा बॉल, स्वतःच्या बॉलमध्ये फिल्डिंग चांगली, मॅचला कल्लाट देणारा षटक होतं. कमबॅकिंग षटक होतं प्रणव पाटीलचं. फलंदाजी झाली नसली तरी गोलंदाजी हे माझं अस्त्र आहे असं सांगत असताना अवघ्या 3 धावेचं हे षटक राहिलं. समीकरण 12-18 होतं आणि आता समीकरण तुमच्या समोर 6 बॉल 15 धावेची गरज. तर इथे मान्यवरांचा येतोची सन्मान इथे केला जात आहे. मोरबे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जनार्दन भगत यांचं डांगणेश्वर क्रिकेट संघ मोरबी आणि त्याचबरोबर वीर एंटरप्राइजेसच्या माध्यमातून सरपंच चषक 2024 या स्पर्धेच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थाने स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीचे आधारस्तंभ संदीप शेठ उलवेकर यांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केले जात आहे. सहा चेंडू 15 ची गरज. 12 बॉल मध्ये विजयासाठी गरज होती 18 ची. प्रणव पाटीलचे कमबॅकिंग षटक राहिलं तिसरं. मॅच इथून संपली अजून देखील नाहीये. 6 मध्ये 15 बनू शकतात. आणि आता तुम्ही पाहताय तकदीरला जो बॅटिंग करण्यासाठी आलाय मैदानामध्ये 4थ्या क्रमांकावरती आशिष पाटील. चौथं षटक 6-15 रोकायचे आहे. तो झालाय सज्ज बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल,
पहिलाच बॉल वेगानं तेजतर्रार आशिष पाटीलचा वेगाचा प्रतिसाद असलेला हा गोलंदाज तुम्ही पाहता फेकला हा पहिला डॉट बॉल. हारला तरी चालेल फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे. हा खेळ आयुष्यात सर्वात मोठा कठीण खेळ होता. मॅच जिंकणार कोण्या मैदानावरती नारायण की रोहिंजन की नारायण. 5 बॉल 15ची गरज. तकदीर समोर आहे. षटकातील पुढचा बॉल फटका 5च्या रडार मध्ये चाललाय बॉर्डरी लाईनच्या बाहेर लॉंग ऑफ. बॉर्डरी लाईन सीमा पार षटकार. नऊ बनवायच्यात. पहिला बॉल डॉट आला. दुसऱ्या बॉल वरती मी हल्ला करू शकतोय. तकदीरचा फटका तुम्ही पाहिला. लॉंग ऑफ च्या डोक्यावर षटकार. आता मॅच जवळ येते. 4 मध्ये बनवायच्या 9 धावा. कोण जिंकणार कोण जाईल सुपर 5 मध्ये त्याच्यासाठी चाललेली मेहनत त्याच्यासाठी चाललेली ही लढत या दोन टीम मध्ये. षटकातील पुढचा बॉल ऑलरेडी गार्बेट बॉल चाला बॉन्ड लाईनच्या दिशेनं फिल्डर तिकडे तुम्ही पाहताय आणि अशा रीतीनं दुसरी धाव पूर्ण केली जातीये. संदेश दादा स्टंप टू स्टंप थ्रो आला असता कदाचित बाद झाला असता तकदीर. जर तरला क्रिकेट नाहीये सध्यासारखा रंग बदलणारा खेळ क्रिकेट आहे. तुम्हा मला वेळ लावणारा खेळ क्रिकेट आहे. तुम्हा मला मैदानावरती हाणणारा खेळ क्रिकेट आहे. नोकरी धंदा या सर्व गोष्टी करून मी क्रिकेटच्या मैदानावरती का आलोय हे सांगणारा खेळ मात्र क्रिकेट आहे. आणि या क्रिकेटचा थर्रार आज सरपंच 2024 मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक सरचे स्वागत करू. 3 बॉल 7ची गरज आहे. मॅच इथून संपली नाहीये. आशिष पाटीलला सामना जिंकायचा आहे. जय दुर्गा रोहिंजनसाठी तर गावदेवी नारायणसाठी तकदीर सांगतोय शेर ऑफ जिंदा. शेर धडकानी फोडेल का त्या शेरला इथे मात्र पिंजरामध्ये अडकवलं जाईल. आशिष पाटील तकदीर मध्ये बॅटल आहे. महत्वाचा बॅटल आहे. हा बॉल तेज तर्रार आहे. ऑफ स्टंपला ठेवण्यात आला. बीट केलं आणि तुम्ही इथे पाहताय हा आलाय तो डॉट बॉल. आणि आता समीकरण पाहता 2 बॉल 7ची गरज आहे. थस्सन क्रिकेटचा मॅच ही मात्र तुम्ही पाहता या दोन टीम मध्ये कशा रीतीनं चढता उलटफेर या पाहताना पाहिली. या मॅच चढ उतर पाहिला. या मॅच मध्ये तुम्ही उलटफेर पाहिला. इथे उलटफेर होईल का कंपल्सरी चेसिंग आहे या मॅचचा. हा चेंडू डॉट आला तर मॅच मध्ये वर्चस्व रोहिंजनचा असेल. येईल का मोठा फटका. समोर चालला बॉल लॉंग ऑनला फिल्डर वेगानं आला. एक केली पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न. पेकी डेंजर एनला रनआउटची संधी. फलंदाज बाद. तकदीर रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. उलटफेर पाहिला. या मॅच मध्ये चढ उतार पाहिला. असं वाटलं तकदीरच्या बॅट मध्ये षटकार आला. इथून मॅचला तो कलाटणी देईल हे मंजूर नव्हतं आशिष पाटीलला. फलंदाज बाद. तर समोर तुम्ही पाहता भावेश लढता लढता हरला जरी याचा खंत कधीच धरू नका. नव्याने सुरुवात करा. नव्याने उठा. ही ताकद माझ्यात आहे आणि जिंकेल कोण एकदा 1 बॉल 6. जोरदार टाळ्या स्वागत करूया. दोन्ही संघांचं डेफिनेटली टाळ्या झाल्याच पाहिजेत. 1 बॉल 6. बॉलर ऑन द स्पेशर बॅटर ऑन द स्पेशर फिल्डर ऑन द स्पेशर. आणि जे मात्र प्रेक्षक आहेत रोहिंजन जे नारंज आहे ते धगधग 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 निर्माण झाल्याचं मी एकदा मॅच आवडल्या. जोरदार टाळ्या. जीएसटी लागत नाहीये. जीएसटी फक्त दुकानात लागते. इथे जीएसटी लागत नाही. जोरदार टाळ्याने स्वागत करूया दोन्ही संघांसाठी. टाळ्या मित्र झाल्या पाहिजेत. संघ दोन्ही एक श्रीमलंगाचा रायगड आहे पण हे संघ आपलेच आहेत. 1 चेंडू 6 धावा. आशिष पाटील की भावेश. 1 बॉल 6 रन. हा चेंडू डॉट आणि अशा रीतीनं हा सामना जिंकला मैदानावरती.
जय दुर्गा. रोहिंजन संघाना खूप 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 अभिनंदन. हार्ड लक. गावदेवी नहरन संघ झालेल्या चुका या मॅच मध्ये लाभ होऊन गेल्या आणि मात्र तुम्ही पाहिला चढ उतार पाहिला या मॅच मध्ये, उलटफेर पाहिला आणि अशा रीतीनं यो सामना जिंकलाय. जय दुर्गा. माता रोहिंजन संघाना खूप खूप अभिनंदन. बघा आशिष पाटीलचा शेवटच्या बॉलवरती आला षटकार. रोशन सर किती मागात पडला. शेवटच्या बॉलवरती 2 बॉल 2 षटकार आले आणि अशाच रीतीने या मॅच मध्ये उलटफेर पाहिला. तो षटकार त्याने वाचवला. एकदा जोरदार टाळ्या स्वागत करूया दोन्ही संघाचं. मॅच खूप छान झाली. जय दुर्गा माता रोहिंजन हा सामना जिंकलाय आणि हाडलं गावदेवी नारायण तुम्हाला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊयात आपण. तर आता जी लढत झाली या लढतीमध्ये जयदुर्गा नारेंग क्रिकेट संघाने नेतृत्व कामगिरी साकारली, विजय संपादित केलं, सुपर 5 मध्ये दाखल झालं. मनपूर्वक अभिनंदन. गावदेवी खऱ्या अर्थाने सॉरी माफ करा, रोंजन क्रिकेट संघाने विजय संपादित केलं. तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि नारेंग क्रिकेट संघाचं मनपूर्वक आम्ही ते आभार व्यक्त करतो. चला का बॅटल पाहिला आशिष पाटील.